जर उद्या अमेरिकेने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला तर पाकिस्तान त्याच्या प्रतिक्रियेत भारतावर मोठा हल्ला करणार, खास करून मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरावर. हे विधान धक्कादायक आहे पण खरं आहे, असं म्हटलं एका पाकिस्तानी राजदूत अब्दुल वसीम यानं एका मुलाखतीत सांगितलं. ते म्हणतं युएसएने जर पाकिस्तानावर हल्ला केला तर पाकिस्तानला अमेरिका इस्रायलवर हल्ला करता आला नाही तर भारतावर हल्ला करणार. त्यानं काय म्हटलं ते तुम्ही एकदा बघा. कि पाकिस्तान देखिए अगर पुश कम्स टू शव, लेट्स से ईरान सूरत हाल ख़राब हो जाती है, इसराइल आके हमारे पास हमारे सामने बैठ जाता है, कल को कोई ऐसी सूरत हाल डेवलप हो जाती है जहाँ अमेरिका भी हमारे न्यूक्लियर प्रोग्राम को ऐसी बुरी नज़र से देखता है या हमारी न्यूक्लियर कैपेबिलिटी को तबाह करने की कोशिश, जो कि इम्पॉसिबल है, बट मैं ऐसे वर्स्ट केस सिनेरियो की बात कर रहा हूँ जो कि नामुमकिनात में से है मेरे ख्याल में, क्योंकि पाकिस्तान के अल्हम्दुलिल्लाह इतनी कैपेबिलिटी है कि अपना डिफेंस कर सके। लेकिन अगर लेट्स से कोई ऐसी सूरत हाल बन जाती है जो कि नामुमकिनात में से, बट स्टिल एक सिनेरियो हम डेवलप करते हैं कि अगर अमेरिका ने पाकिस्तान पे कोई हमला कर दिया, हमारी तो अगर हमारे न्यूक्लियर रेंज में नहीं भी है अमेरिका, लेट्स से अगर हम खलीजी ममालिक में जो है उनके अड्डों तक भी नहीं पहुंच सकते या हम इसराइल पे भी हमला नहीं कर सकते, हमारे लिए क्या वाहिद रास्ता होगा आपके ख्याल में? इंडिया। हमने तो देखिए और कुछ नहीं करना, हमने तो अगर हमारी रेंज वहां ना भी हुई और अब हम पे कुछ किसी ने बुरी नजर से देखा तो हमने तो बगैर सोचे समझे भारत पे, मुंबई पे अटैक कर देना है, न्यू दिल्ली पे कर देना है, हमने तो छोड़ा नहीं है। हाँ, देखी जाएगी बाद में जो छोड़ना चाहिए भी नहीं। अगर हमारे पास और कोई रास्ता नहीं होगा, अगर अमेरिका हमारे कोई हमला करता है, जो कि नामुमकिनात में से, फिर वही कह रहा हूँ, लेकिन ये बात जान लेनी चाहिए तमाम दुनिया को कि अगर खुदा ना खासा पाकिस्तान पे किसी ने बुरी आंख से निकाल डाली, इस वक्त हमारी रेंज में अमेरिका भी नहीं और ना इसराइल है, लेकिन अगर कोई सूरत हाल ऐसी डेवलप होती है तो पाकिस्तान के पास और कोई ऑप्शन नहीं होगा कि वो भारत में जहां उसका दिल चाहता है हमला करेंगे, और फिर देखी जाएगी जो भी होता है। मतलब वो भी हम नहीं चाहते कि ऐसी बात हो, हम यकीनन भारत भी ऐसा नहीं चाहेगा, जिस तो तरह इसलिए से थोड़ा सा दुनिया को एहतियात करनी चाहिए कि भारत को भी कि पाकिस्तान को मैली आंख से नहीं देखना चाहिए। पाकिस्तान में अगर आप लोगों ने इस किस्म के काम किए तो फिर बस अल्लाह बेहतर जानता है कि पाकिस्तान क्या करेगा। आजच्या जागतिक राजकारणात पाकिस्तानला वाटतं की भविष्यात त्यांच्यावरही इराणसारखी परिस्थिती येऊ शकते, कारण अमेरिका आणि इस्रायलला पाकिस्तानच्या मिसाईल आणि न्यूक्लिअर प्रोग्रामची चिंता आहे. यावरून असं वाटतंय पाकिस्तान रणनीती आखत आहे, विशेषतः इराणकडे बघता. अमेरिकेला माहीत आहे, खास करून तिथल्या सरकारला, त्या ट्रम्पचं डोकं नाही. जे बाकी लोक आहे त्यानुसार त्यांनी नोट रिलीज केली, त्यात तुम्ही पाहू शकता चायना, रशिया आणि नॉर्थ कोरियासोबत पाकिस्तानलाही न्यूक्लिअर पॉवरच्या धोक्याच्या दृष्टीने बघण्यात आलेलं आहे. भविष्यात शक्यता टाळता येत नाही की इस्रायल अमेरिका पाकिस्तानवर हल्ला करेल. काय केला तर आश्चर्याची गोष्ट राहणार नाही. त्यामुळे असं वाटतंय पाकिस्तान कॉस्ट इम्पोजिंग स्ट्रॅटेजीचा वापर करू शकते. ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही शत्रूवर थेट हल्ला करू शकत नाही तर त्यांच्या मित्र देशावर हल्ला करून युद्धाची किंमत वाढवू शकता. त्यात इराणने वापरलेली नवीन डिफेन्स पद्धती, मोझॅक डिफेन्स सिस्टमचा पाकिस्तान वापर करू शकतं. ते कसं, प्रत्येक लष्करी युनिटला स्वातंत्र्य निर्णय घेण्याची मुभा असते, वरून आदेश याची वाट पाहावी लागत नाही. शत्रूने लीडरशिप संपवली तरी युद्ध चालू राहते. तुम्ही म्हणसाल अमेरिकेसोबत आपलं निमित्त आणलेलं असतं, मग ते आपले मित्र कसे? हे तर आपल्याला माहीत आहे की जिओ पॉलिटिक्समध्ये कोणी कोणाचा परमनंट दोस्त किंवा शत्रू नसतो, फक्त फायदा पाहिला जातो. भारत अमेरिकेसाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा देश आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन सारख्या कंपन्या भारतात मोठी गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या कामाचे. हे सर्व होईपर्यंत भारत चूप बसेल असंच नाही. भारताकडे पण चांगल्या पद्धतीची एअर डिफेन्स सिस्टम आहे सध्या. भविष्यासाठी भारत तयारी आधीच सुरू केलेली आहे. सुदर्शन चक्र नावाची एक एअर डिफेन्स प्रणाली विकसित केली जात आहे. भविष्यात मिसाईल हल्ल्यापासून देशाचे रक्षण करेल. पण त्या अगोदर जर वड्याचे तेल वांग्यावर काढले जात असेल, त्याचा असा प्रयत्न असेल तर वडे पण गायब आणि वडेवाल्या पण गायब होण्याची दाट शक्यता आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?